जय महाराष्ट्र मंडळी. तर आपल्या कालच्या पार्ट 3ची व्हिडिओ जी सुरुवात झाली होती नाश्त्यापासून, मग त्यानंतर आमचं परेड झालं होतं. मग तिथून मी चेंज केल्यानंतर सिनियर्सचे सगळे जिल्हे आले होते. नंतर साहेबांकडून ध्वजवंदन झालं. त्यानंतर मग सिनियर्सचीच परेड झाली होती. त्यानंतर आमचा कबड्डीचा टुर्नामेंट झाला होता. तिथं आम्ही फायनलसुद्धा काल मारली होती. कालपर्यंतच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही इथं बघितलं असाल संपूर्ण गोष्टी. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. जय महाराष्ट्र मंडळी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा परतीचा प्रवास दिसेल, ज्यामध्ये आम्ही खूप सारी धमाल केलेली आहे. पूर्ण एन्जॉयमेंट केलेलं आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता इथून पुढे. तर मग नंतर थोड्या वेळानंतर आमच्या गाण्यांच्या थोडी सुरुवात झाली होती. तिथे यश, काका, सेजल आम्ही सगळे एकदम गाण्यांच्या भेंड्या करत होतो. म्हणजे गाण्यांच्या भेंड्या असं नाही, गाण्यांमध्ये एन्जॉय करत होतो. तर मग पुढील गोष्टी तुम्ही ऐकू शकता. काल आमच्या स्पर्शाने मिठाई तोट पालुनी, मिठाई तोट घालुनी, आता चाललो गाण्यात, मिठाई तोट घालुनी, चाललो विमानात, गावीला आणि इथे एंट्री झाली होती आमच्या धोत्रे सरांची, जे आमचे कंपनी कमांडर होते. ते सुद्धा आले होते इथे. ते थोडं काम करत होते. त्यानंतर बघा, ऐकू शकता तुम्ही, ते सुद्धा आमच्यासोबत गाणी बोलायला आले होते. गाणी संपल्यानंतर मग सध्या गाणी बोलून सगळे कंटाळले. तर मग त्यानंतर सर्वांचा डान्स सुरू झाला होता. मग पाठीमागं सगळ्यांचा एक जल्लोष आला होता, कारण दिवसभराचा थकवा बक्षिसाने पूर्ण घेऊन घेतला होता. तर मग सगळ्यांचा डान्स वगैरे चालू होता. इथे मामा, धोत्रे सर व इतर आपली मंडळी जी होती ती सुद्धा खूप एन्जॉय करत होते सर्व. मामा तर खूप खुशच होता, कारण शेवटी मागच्या वर्षी जेव्हा मामा इथं आला होता त्यावेळेला त्याला कबड्डीमध्ये पराभव भेटला होता. पण ह्या वर्षी तो एकदम खुश होता, कारण पहिला नंबर मारत होता. आणि इथं यश आमचा एकदम म्हणजे राडाच करत होता डान्समध्ये, कारण तो सुद्धा खूप खुश झाला होता. आणि मामा तर काय वन साईड माणूस, काल एकदम एकटा गाडीमध्ये पूर्ण जल्लोष करत होता. त्यासोबत धोत्रे सर सुद्धा होते. धोत्रे सर सुद्धा त्याच्यासोबत एकदम खुश होते, कारण शेवटी जिल्ह्याला 6 बक्षिसं घेऊन चाललो होतो आम्ही. आणि तुम्ही पाहू शकता मामाचा जो जल्लोष आहे तो, मामाच्या डोल्यावरती खूप झोपसुद्धा होती, तरीसुद्धा त्याचा जल्लोष काय थांबत नव्हता. कारण सर्वांनाच खुशी एवढी होती की एवढ्या लांब आल्यानंतर शेवटी जे आतुरतेची इच्छा होती ते आम्ही सर्व अचीवसुद्धा केलं होतं. पाहू शकता तुम्ही, इथे पाठीमागे सुद्धा आपली मंडळी बसली होती. तर त्यानंतर आता कसं झालं माहिती आहे का, व्हिडिओ मला पुढच्या काही काढता आला नाही. तर ह्या ब्लॉगची आणि या नाशिक ट्रिपची शेवट आपण इथंच करतो आहे. जय महाराष्ट्र मंडळी. पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओजमध्ये.